हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज। हे मोमोज करायला अगदी सोपे आहेत, पण चवीला तितकेच सुंदर लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपण मोमोजच्या सारणासाठी काय लागते बघून घेऊ। एक लहान तुकडा आल्याचा आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, 2 चमचे सोया सॉस घेतलाय, एक लहान गड्डा कोबीचा आहे, थोडंसं 1 चमचा तूप आहे, मीठ आहे, साखर आहे चवीपुरती, एक गाजर घेतले आणि 10 ते 12 बीन्स आहेत। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या जसे की कांदा, शिमला मिरची याच्यामध्ये घालू शकता। भाज्या मी व्यवस्थित अगदी बारीक चॉपरला चॉप करून घेतले आणि याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून आपल्याला 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचे। आता आपण मोमोजच्या वरती जे कवर असतं त्याचं पीठ भिजवून घेऊ। इथं 1 ग्लास मी अगदी थंड पाणी घेतलंय आणि 2 कप मी मैदा घेतलेला आहे। थंड पाणी का वापरायचं तर यामुळे मैद्यातलं जे ग्लुटन आहे ते रिलीज होतं। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून देऊ आणि पीठ मळून घेऊ। थंड पाणीच वापरा, तुम्हाला याने फरक जाणवेल आणि आपण कितीही पातळ कवर लाटलं तरी ते फाटणार नाही। ठीक आहे, आता व्यवस्थित अगदी दाबून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे। पिठाचा गोळा तयार झालाय। आता मी तुम्हाला हे पीठ कसं मळायचं हे दाखवते। आपल्या तळव्याने दाब देत हे पीठ पुढे ढकलायचं आहे आणि रोल करत माघारी आणायचं आहे। परत उभा गोळा करायचा आहे, परत तळव्याने ढकलत घ्यायचं आहे आणि पीठ परत माघारी रोल करत आणायचं आहे। पिझ्झासाठी आणि मोमोजच्या आवरणासाठी हे पीठ असंच मळलं जातं। याने ग्लुटन रिलीज होतं आणि अगदी लवचिक असा आपला गोळा तयार होतो। याने काय होईल, मोमोजचं जे कवर आहे ते उकडताना फाटणार नाही। मोमोजचं कवरसाठीचं पीठ रेडी आहे। आता 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्या। आता आपण मोमोज बरोबर जी चटणी खातात त्याची रेसिपी बघून घेऊ। इथं मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, मीडियम साईजचे टोमॅटो आहेत, गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। लो फ्लेम करून मी 3 टोमॅटो गॅसवर ठेवले होते शेगडीवर डायरेक्ट आणि व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। थोडंसं चवीपुरती साखर आहे आणि मीठ आहे, आल्याचा तुकडा आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत, अर्धा लिंबू आहे आणि 5 ते 6 लाल मिरच्या मी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आणि मुठभर कोथिंबीर। आता आपल्याला हे सगळं मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। टोमॅटोचं साल व्यवस्थित काढून घेतले आणि थोडंसं बारीक चिरून घेतले। आता याच्यामध्ये आपण आलं, लसूण, तिखट, मीठ, परत आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे, याच्यामध्ये तुम्ही व्हिनेगरही वापरू शकता, आणि कोथिंबीर हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मिरच्या शक्यतो 15 ते 20 मिनिटं कोमट पाण्यात राहू देत, याने चटणीचा कलर खूप छान येतो। आपल्याला ही चटणी जाडसरच मिक्सरला फिरवून घ्यायची आहे, जास्त बारीक करायची नाही आहे। तर अशी ही आपली मोमोजची चटणी रेडी आहे। आता आपण मोमोज करायला घेऊ। आपण ह्या भाज्या एक 10 ते 15 मिनिटासाठी मीठ आणि साखर मिक्स करून बाजूला ठेवलेलं होतं। आता आपल्याला ही भाजी एका कापडामधून काढून घ्यायचे। याने काय होईल, ह्या भाजीला जे पाणी सुटले ते जादाचं पाणी कापड शोषून घेईल। मी इथं मोमोजची जी सारण आहे ते भाजणार नाही किंवा शिजवणार नाही आहे। याने मोमोज आपले खूप छान होतील, भाजीचा फ्लेवर सगळा मोमोजमध्ये उतरून जाईल। भाजल्यामुळे किंवा भाज्या शिजवल्यामुळे मोमोजला पाणी सुटतं आणि तो जो क्रंच असतो मोमोजमधला तो निघून जातो, म्हणून मी ही पद्धत वापरणार आहे। फ्रेंड्स, ही पद्धत नक्की ट्राय करा, याने मोमोज अगदी चविष्ट होतात आणि भाज्यांमधले जे विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात ते निघून जात नाही। एक 10 मिनिटं मी कापडावर भाजी पसरून ठेवलेली होती। आता ती मी एका बाउलमध्ये घेतली आहे आणि त्याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे। 1 चमचा तूप घालायचं आहे आपल्याला, तुम्ही तुपाच्या ऐवजी बटरही वापरू शकता। ठीक आहे, तूप, सोया सॉस आपण घातलेला आहे। सोया सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळं जास्त मीठ नाही वापरायचं। आता आपल्याला हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सोया सॉस सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे। तुम्ही बघू शकता भाजी आपली कोरडी नाही आहे, छान व्यवस्थित जशी हवी तशी आपल्या सारणाला जे लागतं तसंच टेक्स्चर आपल्या ह्या भाजीचं राहिलेलं आहे। चला तर मग आता आपण मोमोज करायला घेऊ।
तुम्ही बघू शकता मस्त इलॅस्टिसिटी आलेली आहे आपल्या कणकीमध्ये, छान लांब अशी कणिक आपली होत आहे। आता आपण मोमोजसाठी पेढे पाडून घेऊ। अगदी लहान साईजचा आपल्याला पेढा तयार करायचा आहे, मोमोजसाठी गोळा तयार करायचा आहे। हे बघा ह्या साईजचा, ह्या साईजचे मी इथं 8 ते 9 अजून पेढे पाडून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। चला तर मग आता मोमोज लाटून घेऊ। बाहेर रेस्टॉरंटमध्ये, मार्केटमध्ये वेगवेगळ्या शेप्सचे मोमोज भेटतात, पण मी तुम्हाला खरं सांगते मी बरेच शेप ट्राय केले, पण मला व्यवस्थित मोमोजचा शेप कोणताच जमेना। तुम्हाला जर जमत असेल तर प्लीज तुम्ही करून बघा, ठीक आहे। पण मी इथे तुम्हाला सगळ्यात सोपा शेप दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता मी इथं गोल अशी पोळी लाटून घेतलेली आहे, अगदी छोटी आणि अगदी पातळ। आता आपण याच्यामध्ये सारण घालून देऊ आणि आपल्याला करंजीच्या आकाराची शेप द्यायचा आहे, ठीक आहे। मोमोज फोल्ड करण्याआधी इथं कडांना थोडंसं पाणी लावून घ्या, त्याने मोमोज आपले व्यवस्थित चिटकतील आणि उकडताना उघडणार नाही, ठीक आहे। व्यवस्थित मी दाबून ह्या सगळ्यात आधी करंजीचा शेप देते याला। मोमोज फोल्ड करताना एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामध्ये जर हवा असेल तर ती प्लीज काढून घ्या, नाहीतर मोमोज शेप करायला अवघड जातं, ठीक आहे। आता तुम्ही बघा ही करंजी आपल्याला हातात घ्यायची आहे आणि करंजीचे जे 2 टोक आहेत त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक टोक दुसऱ्या टोकला असं चिटकवायचं आहे। हा मला सगळ्यात सोपा शेप वाटला मोमोजचा, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच शेपचे बाकीचेही मोमोज करून घेऊ। तुम्ही मोदकच्या शेपचेही मोमोज करू शकता, ठीक आहे। बाकीचे मोमोज करून घेऊ। तर आपले मोमोज उकडण्यासाठी रेडी आहेत। चला तर मग मोमोज उकडून घेऊ। मोमोज उकडण्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि याच्यावरती आता मी फिट होईल अशी जाळी घेतलेली आहे आणि त्या जाळीवर मोमोज ठेवलेले आहेत। मोमोज ठेवण्याआधी जाळीला थोडंसं तेल लावलेलं आहे, याने मोमोज आपले चिकटणार नाहीत। आता आपल्याला झाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती 15 ते 20 मिनटं मोमोज उकडून घ्यायचे आहेत। 20 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त असे मोमोज आपले रेडी आहेत, ठीक आहे। हे मोमोज ह्या चटणीबरोबर खूप छान लागतात। तुम्ही बघू शकता किती थोडक्यात मी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे आणि चवीला हे मोमोज एक नंबर लागतात, ठीक आहे। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।